तर नमस्कार मित्रांनो, सगळे कशा आहात? सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे आपला आफ्रिका ट्रिपचा ऑलमोस्ट तुम्ही पकडू शकता एक 13वा दिवस. आणि आता आपण सकाळी उठलोय, आता ऑलमोस्ट 10 वाजले. आपला सतीश भाऊ आपल्यासाठी बनवतोय मॅगी. तुम्हाला दाखवतो काय बनवतोय आज. आज हे बघ, केनियन मॅगी आहे. अच्छा, आली रवंडावरून बनवून टाकू आज तिला. पाहू कशी टेस्ट लागते ती. ही आपली तुम्ही पाहू शकतात मस्त आपली ही मॅगी. आणि हे सतीशने घरून जेवण बनवून आणलंय. बरोबर ना. आणि चपाती, ही चपाती आहे ना इकडची. नाही आता मी ह्याला कबालेला होतो युगांडाला, मैद्याची ही गहूची आहे. बरोबर भाई, खूप दिवसाने आपल्याला हे खायला भेटेल, गहूची चपाती. आपल्या नान सारखा शेप आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि त्याला शिकवताना नान शिकवलं, कॉफी पेस्ट तसंच करतो ते चांगलं आहे. मग आता आपण आपलं ब्रंच बोलू शकतो किंवा ब्रेकफास्ट खाऊया आणि मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता खातोय मॅगी. भाई नेक्स्ट लेवल बना ली है भाई. अच्छा बना नहीं सच में, मतलब मैं उसमें बीन्स डाला हुआ मैगी में पहली बार खा रहा हूँ एक्चुअली. और बीन्स भी आहे आणि वटाणा पण आहे. वटाणाचं आपण पण टाकतो आपल्या इथे, वटाणा टाकतो पण आपल्याकडे एवढं कॉमन नाही राहत. कॉमन नाही, बट बीन्स आणि ती मिरची भाई बेकार तिखट आहे, चांगली टेस्ट आहे भाई. चला एन्जॉय करा. नाही पण थोड्या वेळाने निघणार, ते कुठे ते तुम्हाला कळलंच. आता ऑलराईट, तर मित्रांनो मस्त आपण हा सकाळचा नाश्ता करून आता बाहेर पडलोय. काय बोलतो सतीश? खरं यार, इथे ऊन आहे. सतीशने बघू कडक असं एकदा नाश्ता वगैरे केलाय, मॅगी खाल्ली. आणि आता निघालोय. आता आपण कुठे आपण गिशोरा ड्रम सँक्च्युरी, म्हणजे बिरुंडीची जी ओळख आहे कल्चरल, इंगोमा आणि इनियोमा डान्स आहेत ना आणि ड्रम्स आहेत ना, त्याची ओळख आहे. ओके. ह्या लोकांच्या आपल्या कसं मराठीमध्ये ढोल वगैरे वाजणे, लेझिम खेळणं, हे आपली जशी संस्कृती आहे, कल्चर ट्रॅडिशनल आहे, तसं ह्या लोकांचं एक डान्स पद्धत आहे. आणि ते ड्रम वाजून डान्स करतात. बरोबर. तर आपण आज ते एक्सप्लोर करण्यासाठी तिकडे जाणार होतो. बरोबर. तर सतीश आणि आम्ही चाललोय. तिरजा येणार नाही कारण की ती 4-5 वेळा जाऊन ऑलरेडी झालेली आणि तिला जायचंय पण. आणि तू गेला नाही म्हणून आपण आज चाललो. मी फर्स्ट टाइम चाललोय ऍक्च्युली 2 वर्षाच्या नंतर. तेच म्हणून मी बोललो चला चांगलं आहे उगाच, मग आपण दोघंच जाऊ. आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो, जसं मी सांगितलं मागच्या व्लॉग मध्ये पण, की भाई आपण असं ना दाखवणार आहे की भाई बुरुंडी गरीब देश आहे, जसे भरपूर तुम्ही व्लॉग बघितले असेल पुअर. आता हे तुम्ही बोला, इथे असे बंगले आहेत, हे बघा हे असं कोण बोलेल रे की हे असं पुअर आहे. आणि हे तू बोलतोस की बेल्जियम, अरे बेल्जियम लोकांनी बांधले असं. हे बेल्जियम लोकांचे ऍक्च्युअली कसं होत माहिती का, हा जो एरिया आहे ना टाउनचा, त्याच्यामध्ये ना पूर्ण बेल्जियम लोक राहायचे होते. हे जे रस्ता आहे, आता हे रस्ता बघितला ना, हा रस्ता कमीत कमी 50-60 वर्ष झाले असाच आहे. म्हणजे ते रिपेअर करायची गरज आहे ना, काही पाऊस होते काही होते. ड्रेनेज सिस्टम बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असे ड्रेनेज सिस्टम. तेच मी रेवंडामध्ये पण सांगितलं, बट इथे तरी थोडा कचरा दिसतोय. पण रेवंडामध्ये भाई ही देश असं जे लोक शो करतायत तसं काहीच नाहीये. आता ह्याला इथे झालं 2 वर्ष काम करतोय. बरोबर. 2 वर्ष काम करतो. आता तुम्ही मला बोला, इंडियामधून जर माणूस येणार, जर असे लोक बोलतात पुअरेस्ट कंट्री आहे, तर मग तू इथे कशाला आला असता काम करायला. बरोबर. आता त्याला इथे चांगला पॅकेज आहे वगैरे वगैरे म्हणून तर इथे काम करतो ना. पुअर असेल तर कोण, म्हणजे विचार करा ना, कुठल्या गरीब गावामध्ये जाऊन कोण आपलं काम वगैरे करेल का? नाही. जे युट्यूबर्स मोठे मोठे फेमस जे आहेत ते शो करतात की पुअर कंट्री. तुम्ही बुरुंडी व्लॉग टाका, तुम्हाला पुअर कंट्रीचेच येणार. तुम्हाला इथे येईल, मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेन. बट हे चुकीचं आहे. तुम्ही कंट्री येत आहे, तुम्हाला जर माहिती नाही कंट्रीबद्दल, तर तुम्ही फक्त जस्ट व्ह्यूजसाठी आणि हे करतायत, तर ते चुकीचं आहे. कोणी त्या ब्लॉगर लोकांनी आजपर्यंत जे आपण आज दाखवणार आहे ते कोणी नाही दाखवलंय. दिस इज रिअलिटी ऑफ बुरुंडी. हे कोण नाही दाखवणार जे आपण दाखवतोय. तर चला आता एक काम करू, जाऊ पुढे. आपल्याला करन्सी पण एक्सचेंज करायची आहे, त्याचं पण मी तुम्हाला रेट्स सांगणार आहे. ते एक्सचेंज करताना सांगणार काय इथे कसा विषय चालतो ते आपल्याला सतीशच सांगेल. तर चला आता आधी आपण इथून घरातनं बाहेर पडू, मग तुम्हाला सांगतो. फायनली आपण निघालोय. आणि बाई सतीश भाऊला हॅट्स ऑफ बाई, काय जी भाषा बोलतोय नेक्स्ट लेवल. मी रेकॉर्ड करायला पाहिजे होतं, बट इथे लोकांना आवडतं म्हणजे मी चालेल. कारण की कसं इथे कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून मी रेकॉर्ड नाही केलं. बट सतीश भाऊला इकडची खिरुंडी भाषा येते. काय बोलत होता आपल्याला आधी किती बोलला? 40 ना? आधी 50 बोलला तो. 50 बोलला, मग त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही अरे इकडलेच वाटायला, मग 40 बोलला. ऍक्च्युली त्याला 30 द्यायचे होते मला, पण कसं आहे आपला टाइम पण करायचा नव्हता कारण त्याच्याकडे ऑलरेडी 2 कस्टमर होते. समजलं. मग त्याच्यामुळे ठीक आहे 5000 साठी कुठे जग करायचं असतं. आणि 35 मध्ये त्याने डन केलं. आता मला कळतं की मी ज्या ज्या कंट्रीमध्ये जायला पाहिजे ऍटलीस्ट बेसिक आली पाहिजे भाषा यांची, ताकी गंडवत नाही. आता हा त्याला बोलला की भाई मी बुरुंडीमध्ये म्हणजे त्यांच्याच लँग्वेजमध्ये 10 वर्षापासून काम करतोय, म्हणून तर त्याला ऍटलीस्ट तेवढं झालं. बट ठीक आहे,
चला आता तुम्हाला जर्नी दाखवतो. आता किती वेळ लागेल आपल्याला? आपल्याला तरी पण अराउंड 2 तास लागतील. आणि हा यंग ड्रायव्हर असल्यामुळे तो असा एकदम झापूक झुपूक. तर बाईने लोकल सॉन्ग लावलंय. मला तर कळत नाही पण काय कशा रिलेटेड आहे सगळं हसायला. ऍक्च्युली देवाच्या याच्यात आहे. इमाना मणिकुंडा मीन्स देव जर तुझ्या प्रेम करत असेल ना तर तुझ्याबद्दल कोणी काही बोलत असेल ना बोलू दे, काय फरक पडत नाही मला. बरोबर. तर हे किरुंडीमध्ये लोकल सॉन्ग आहे. पण बाय हसले का मग? त्यांना आश्चर्य झालं काय रे हे गाणं कसं काय वाजवतोय हा असं आहे. ओके. तर बघा लक्षात ठेवा, तुम्हाला देववर तुमच्यावर प्रेम करत असेल अशी लोक भेटतात. जसं आपल्याला युगांडामध्ये सतीश भेटला. एक जर्नीचा पार्ट असतो. मग लोक तुम्हाला काही बोलू दे, काही त्याच्यावर फरक नाही पडला पाहिजे. बरोबर बरोबर आहे. तर एक आपल्याला शिकायला भेटला बाई. मस्त. कुछ पल्ले नहीं बढ़ रहा है अपने को. ओके. इकडची करन्सी आहे तुम्ही पाहू शकता. मी ऑनलाईन बघताल तर $1 मला दाखवणार किती 2900 हे ऑनलाईनवर. बट जर इथे तुम्ही आले ब्लॅक मार्केटमध्ये इथे तुम्हाला $1 देतात 7,000. तर मी पहिल्यांदा बघितलं 7,300 रेट आहे. हा ब्लॅक मार्केट रेट आहे. तर इथे अशी गोष्ट चालतं. तर भाई नेक्स्ट लेवल आहे भाई. मी पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स करतोय कुठल्या कंट्रीमध्ये इथे ऑनलाईन रेटपेक्षा चांगला म्हणजे 2,300 रेट आहे. बरोबर. तर तुम्हाला ऑलमोस्ट ट्रिपल भेटतो असं इथे गोष्ट आहे. तर आपण $50 ह्याला दिलेले आहे आपल्या सतीशला. म्हणजे मी बोललो $50 3,50,000 होतात. आणि टोटल आता $100 एक्सचेंज करून घेतले त्याचे झाले असतील 7,03,000 समथिंग. मित्रांनो आता आपण घेतली आहे मोटो. इथे बोडा नाही बोलत, मोटो ना, मोटो बोलतात भाई. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय. इथे ट्राईबचं वगैरे जे आहे मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन सांगेन कसं काय हाय अँड ऑल एव्हरीथिंग. आत्ताच जस्ट पोहोचलोय. सतीश तर काय बोलतोस इथे म्हणजे हे काय या ट्राईबचं वगैरे नाव आम्हाला काय इन्फॉर्मेशन देशील तर चांगलं. हे लोक जे आहेत ना हे यांचं एक बुरुंडीचं एक वाद्य आहे ज्याला बुरुंडीमध्ये इंगोबा म्हणतात. ओके. इंगोबा म्हणजे ड्रम आहे. ओके. ही जी कातडी आहे त्याचं बनवलेलं आहे आणि ह्याला वाजून ते त्यांचा एक नृत्य आहे ना ते दाखवतात. Really, handcrafted, like a small kind of. आणि आतमध्ये थंडावा बघतोस थंड आहे. एसी लावली आहे. म्हणजे बाहेर खूप गरमी आहे आणि इथं आतमध्ये आलो इशूश नो एक्सटेरियर इशूश इसी कांती. In India, when we are entering someone's house, we have to do like this knock. In the same, actually, let me just jump in Marathi. तर आपल्याकडे कसं जे एक शिष्टाचार असतो ना, कोणाच्या घरी गेलं तर नॉक करायचा, तसं इथं पद्धत आहे. हे जे आहे ना एक राजाचं आहे ना जुनं घर आहे. तर तो आहे ना काय करतो स्पियर म्हणजे एक भाला टाईप असतो ना तो भाला इथे राहून ठेवतो. जर भाला इथे असेल म्हणजे राजा आतमध्ये. ओके. म्हणजे ते त्याची प्रायव्हसी काही पण करत असेल. तर आपल्याला ना असं टाळ्या वाजायच्या. सिकुमसा. ओके. ओके. सो वी विल जस्ट सी इनसाइड. राजा नाही आहे तो मेला बिचारा. वाव, what a super place, man. And this is, this is a musical instrument. It called inanga. It's like a veena. मराठीमध्ये आपल्याला नाही का वीणा असतो. ऍक्च्युली त्यांनी जे तारा आहेत ना हे चांगले नाही तर ऍक्च्युली मी वाजून दाखवलं असता. याला इनांगा म्हणतात. इनांगा खूप मस्त आहे. दिस इज ऑल्सो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. कुमुदुरी. यू सी.
serait possible maintenant? Oui, maintenant, non. Pourquoi? Parce que tenir de jouer, non, tenir de jouer. यांच्या ट्रॅडिशन मध्ये आहे की ड्रम जर वाजायचा असेल तर हे जे कपडे घालायचे विदाउट क्लॉथ आप ते नाही देऊ शकत. मित्रांनो, कसा वाटला हा नृत्य, एक त्यांचा ट्रेडिशनल पद्धतीचा एक डान्स वगैरे मस्त होता. एक ऑलमोस्ट पकडून चालला एक अर्धा ताससाठी तरी चालला. सगळे आता मागे असे उभे आहेत. आणि इथे एक असं आहे, जर मी ॲक्च्युली रिक्वेस्ट केला मी ढोल वाजवू शकतो का ते त्यांचं, बट ते नाही अलाउड करत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अटायरमध्ये असेल तरच तुम्ही करू शकता. ऑब्व्हियसली ट्रेडिशनल आहे, आपण जास्त हे नाही करू शकत. बट ठीक आहे, चांगलं होतं, मस्त होतं. एक एक्सपिरियन्स मस्त वाटला बघून. आणि सगळे पाहू शकता अशा मागे उभे आहेत आपल्या. आणि म्हणजे एक वेगळा म्हणजे एक्सपिरियन्स होता एक बुरुंडीमधला. आणि मजा आली बघायला. आणि सगळे आता उभे आहेत. आणि काय बोलतो सतीश, कसं वाटलं? ठीक आहे, तेच लिहितोय. अच्छा, आता लिहितोय किती पैसे द्यायचे आहेत. नाही ते नाही, पैशाचं नाही आहे. अच्छा. तर ह्याच्यामध्ये ना आपलं नाव वगैरे, विजिटरचं नाव वगैरे विचारता येते. आणि तुम्हाला कसं वाटलं हा परफॉर्मन्स. आणि व्हॉट इज दिस काय बोलतो, तुझा फर्स्ट टाइम होता ना तुझा पण एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता. एकदम झक्कास एक्सपिरियन्स होता ऍक्च्युली. नाचला पण भाई, त्याची नाचला. आता ते व्हिडिओ पण टाकावं लागेल भाई. तेवढा व्हिडिओ तो आहे, डिझर्व करतो भाई. सुट्टी काढून इकडे आलो तुझ्यासाठी. भाई मस्त एक्सपिरियन्स दोघांचा फर्स्ट टाइम पण होता. आणि नेक्स्ट लेवल माझा पण म्हणजे एक अर्धा तासासाठी होता, पण नेक्स्ट लेवल होता. बेस वगैरे एक वेगळं पद्धतीचं चांगलं वाटलं भेटून. आणि चला मग आता आपण निघूया. आणि मग तुम्हाला सांगतो हा व्लॉग आपण इथेच एंड करू, जास्त मोठा नको ठेवूया. तुम्ही येतात इकडे, ऑब्व्हियसली हे फुकट कोण तुमच्यासाठी काम नाही करणार आजकाल. इथे पैसे घेतात, बट आता ते किती घेतात ते मला अजून पण माहिती नाही. आता सतीशच बोलेल की किती आहे अँड ऑल एव्हरीथिंग. इथे येणार ऑब्व्हियसली एवढे लोक आहेत. बट एक तुम्हाला सांगतो की इथे असं नाही की भाई तुम्हाला एकदम जास्त पण द्यायचे आहेत, असं काय नाही. कारण की ह्यांना आता मला पण माहिती नाही एक्झॅक्ट, बट बघू आता किती काय आहे ते. आपण आता ह्यांनी शॉपिंग केली आहे. ते हे घेतलं डोक्याचं ना, हातात जे घालतात ते. आता बघू कसं काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि बोलू आपण यावर. आणि व्लॉग आपण एंड करूया. चला, आता पैसे द्यायचा टायमाला तर अख्खं गाव आम्हाला बघतंय. काय बोलतोस, कसं बघतंय बघा. आणि बघू, चला ते पण आहे. किती देतोस? करोड, लाख? 3 लाख दिले भाई. 3 लाख दिले दोघांचे ना. हां, तर दोघांचे म्हणजे 3 लाख आपले किती झाले ऑलमोस्ट. तुमचे किती होतात इंडियन मध्ये सांग? $50. तर $50 आपण. आणि एवढं शेफ ऍक्च्युली whenever you will come here in Gishora, meet this guy. Itwan the chef. My name is Oscar Shimirimana. Oscar Shimirimana. Turistic Gishora here. Gishora, yeah. बुरुंडी मध्ये येतात, हे एक्सपिरियन्स करा. लोक तुम्हाला सांगितलं आपण स्टार्टला काय दाखवतात, बट हे या ट्रेडिशन बघा. वर्थ आहे, म्हणजे वन टाइमसाठी आहे, बट चांगलं आहे. नक्की या आणि व्हिजिट द्या. तर चला भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग भेटूया, आता तुम्हाला दाखवतो. चला, बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. Bye Burundi. Bye. How you say bye? Bye. No. Bye in Kirundi. Bye. Urugendo Gwiza. Regendo Gwiza. Chalo. काय मोटे चिकन आहेत बे. ये रहेगा 4-5 किलो का रहेगा, आई थिंक सो. इतना बड़ा है. हमारे इधर ब्रॉयलर कोंबड़ी रहते हैं, उसको इंजेक्शन मार के सब फुगाते. कॉपी नहीं, ये ब्रँड नाही, ओरिजिनल है. ओरिजिनल नाही रे. लेकिन यूज्ड है. हा इकडचा आंबा तुम्ही पाहू शकता. ते बघा, हे बघा, विचित्र आहे थोडा.